काल ना मी हे सीताफळाचं झाडाचं ना एक सीताफळ तोडलं होतं आणि ते ना इतकं छान असं पिकलं होतं, पण माझ्या ना ते लक्षातच नव्हतं. मग ते ना आज सकाळी-सकाळी मी सृष्टीकडे दिलं, कारण तिला सीताफळ खायला ना खूप आवडतं. त्यानंतर ना पाणी आलं होतं मग गाईसाठी, इकडे पाणी पिण्यासाठी टाकी पण भरून ठेवली. आता सकाळी तर मम्मीने ते झाडून वगैरे घेतलं होतं. पण हा पारिजातकाच्या फुलांचा ना इतका सारा सडा परत झालेला होता. सकाळचा तर वेगळाच होता आणि त्यानंतर ना परत इतकी सारे हे फुलं खाली पडलेली होती. त्यानंतर ना मस्त आमच्या बागेतून ना डाळिंब पण घेऊन आलेली होती. इतकं लाल जरत असं हे डाळिंब होतं ना आणि म्हटलं चला आता डाळिंब वगैरे खाल्लाय, स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. म्हटलं चला वरणाला फोडणी द्यायची ना, तर मस्त असा ताजा ताजा ना कढीपत्ता पण घेऊन जाते. आता आमच्या ह्या कढीपत्त्याच्या झाडावर ना कसली आळी वगैरे किडे वगैरे काही नाही, एकदम फ्रेश असा कढीपत्ता आहे आणि इतकं हिरवागार असं झालेला होता ना. आता अशा ताज्या ताज्या गोष्टी भेटायला ना खरंच गावाकडेच राहावं लागतं, तेव्हाच ह्या ताज्या गोष्टी आपल्या खायला प्यायला भेटतात. त्यानंतर ना इकडे मस्त ना वरणाला फोडणी द्यायची होती, त्यामुळे ना अगोदर लसूण टाकून घेतला, त्यानंतर जिरे मोहरी मस्त तडतडू दिली आणि त्यानंतर ना आणलेला आपला फ्रेश असा कढीपत्ता मस्त टाकून दिला आणि वरून ना आपली जी डाळ शिजवून घेतली होती ती मस्त वरतून घातली आणि छान अशी आपल्या वरणाला ना फोडणी बसलेली होती. आता हे असलं साध्या पद्धतीचं वरण खायला म्हणणं खूप भारी लागतं.